मंडळी कसे आहात? नक्कीच मजेत असणार असो. आम्ही फॅमिली निघालेलो आहोत बदलापूर आगरी महोत्सवासाठी. खूप स्पेशल आणि युनिक होणार आहे हा महोत्सव. सो मी खूप एक्सायटेड आहे. याच्यामध्ये युनिक असं काय आहे, सो हा ब्लॉग जेव्हा तुम्ही बघणार आहात तेव्हा तुम्हाला समजणार आहे. याच्यामध्ये खूप पॉप्युलर सिंगर जो त्याचा लहानापासून तर म्हातारापर्यंत क्रेज आहे असे सिंगर येणार आहे. पण जाता जाता बघा किती सारं ट्रॉफिक लागलेलं आहे आम्हाला. आणि बदलापूरचा रात्रीचं ट्रॉफिक आहे आणि आगरी महोत्सव असल्यामुळे बदलापूरचा तर विचारू नका, भयंकर ट्रॉफिक होतं. कसं तरी आम्ही ते ट्रॉफिक पार करत आहोत. सो तुम्हाला दिसतच आहे. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे त्या स्पॉटवरती जिथं हा प्रोग्राम ठेवलेला होता. आगरी महोत्सव जिथं आयोजित करण्यात आलेला होता, कार्मेल स्कूल जे आहे बदलापूर ईस्टच्या हायवेला. सो आम्ही तिथं पोहोचलेलो आहे आणि आता हे केलं आहे आम्ही एंटर. सो तुम्हाला आता दिसत आहे. आणि हा जो क्राऊड आहे, हा जो इतका सगळा पब्लिक आहे, हा सगळा फक्त आता सध्या सुरू आहे. बॉलिवूडमधले सिंगर आहेत ज्यांचे खूप पॉप्युलर गाणे आहेत, त्यांचा हा स्टेज प्रोग्राम सुरू आहे. बट याच्यानंतर जो सिंगर येणार आहे, सो खरंच सांगते आम्ही स्पेशली त्याच्यासाठी आलेलो आहोत. आणि सगळे जे लोक आहेत त्याच्यासाठी आलेले आहेत. त्याचं नाव आहे द व्हेरी पॉप्युलर सिंगर संजू राठोड. यस, गुलाबी साडी आणि गालेला आले लाल. आम्ही स्पेशली त्याच्यासाठी आलेलो आहोत. सो तुम्ही एन्जॉय करा, आम्ही एन्जॉय करतो हा प्रोग्राम, कारण हा ऑल बदलापूरकरांसाठी खूप मोस्ट इम्पॉर्टंट आगरी महोत्सव झालेला आहे आणि आम्ही खूप एन्जॉय करत आहोत याच्यामध्ये. सो तुम्ही बघा, वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत, फूड स्टॉल वगैरे सर्व. पण सगळी जनता, सगळं स्टॉप झालेलं आहे आणि सगळी जनता जी आहे ती सर्व फक्त आणि फक्त संजू राठोडला बघायला आलेली आहे. कारण हा प्रोग्राम 3 दिवस चालतो आणि हा तिसरा दिवस होता. खरंच सांगते खूप मजा आली. आणि हा जेवढाही क्राऊड दिसतो तुम्हाला, फक्त आणि फक्त संजू राठोडसाठी आलेला आहे. सो चला करा मग तुम्ही पण एन्जॉय. जे बॉलिवूड सिंगर आहेत त्याने कंटिन्यू 10 गाणे परफॉर्मन्स केले. 10 गाण्यावरती परफॉर्मन्स केला. सो तुम्ही बघत आहात किती छान ऑडियन्स त्या गाण्यावरती एन्जॉय करत आहे. आम्ही पण एन्जॉय केला आहे. आणि 3 दिवस हा प्रोग्राम म्हटलं म्हणजे पहिल्या दिवशी फोक प्रोग्राम झाला, सांस्कृतिक कार्यक्रम तेही मागं बोलवलेले होते. तोही खूप छान प्रोग्राम झाला. दुसऱ्या दिवशी झाला ॲग्रिकल्चर. सो तोही खूप छान झाला. पण जेवढं क्राऊड असायला हवं तेवढं क्राऊड कदाचित त्या 2 दिवशी नव्हतं. पण ज्या दिवशी संजू राठोड येणार होता त्या दिवशी बापरे! पब्लिक इतकी की तुम्ही इमॅजिन नाही करू शकत, एवढी पब्लिक होती. सो तुम्ही बघतच आहात. आणि खरंच खूप छान वाटत होतं आम्हाला त्या दिवशी. आम्ही खूप एन्जॉय केलं. थंडी खूप होती, पण आतमध्ये शिरताबरोबर बापरे! खूप गरम होत होतं. त्यात आम्ही जर्किन वगैरे टाकलेले होते. आणि स्टेज तुम्ही बघत आहात, खूप लांब होता हा स्टेज, पण जागोजागी त्यांनी खूप मोठे-मोठे हे लावलेले होते, पडदे म्हणा, ते सगळे दिसत होते. आणि तुम्ही बघा स्टॉलही किती छान लागलेले आहेत. आजूबाजूला भरपूर स्टॉल होते. पण मला पूर्ण शूट करता आलं नाही, कारण पब्लिक इतकी होती की मोबाईल पडायचा चान्सेस खूप होता. सो त्याच्यामुळे जितकं शूट करता आलं तितकं मी शूट केलेलं आहे. सो तुम्ही बघतच आहात, हे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत. खाण्याचेही खूप पारंपरिक स्टॉल होते. आगरी जे पारंपरिक फूड आहे, जेवण आहे ते पण होतं. पुरणाचे मांडेसुद्धा होते, पण मी ते शूट करू शकले नाही आम्हाला, कारण आतमध्ये जाऊन जागा पकडायची होती. बघा, बसायला भेटली नाही, पण आम्ही स्टेजच्या बाजूला होतो. आणि तरी असा पॉईंट होता, तो नंतर माहिती पडला की बाजूला तिथं संजू राठोडून परफॉर्मन्स करणार होता. ते नंतर आम्हाला आमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज झालं होतं की आमच्या बाजूला संजू राठोड येऊन परफॉर्मन्स देणार आहे. सो आम्ही तोच वेट करत होतो. नंतर स्टेजवरती आला, त्याने लाईव्ह परफॉर्मन्स करायला सुरुवात केली. आणि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती ही त्याचं लाईव्ह कॉन्सर्ट बघायला. कारण जेव्हाही सिंगर्स लाईव्ह कॉन्सर्ट करतात किंवा लाईव्ह परफॉर्मन्स देतात तेव्हा त्यांचे तिकीट ठेवलेले असतात. बट इथं असं काहीही नव्हतं. जेही प्रोग्राम झाले ते त्याच्यासाठी तिकीट वगैरे काही ठेवलेलं नव्हतं. तुम्ही एन्जॉय करा, सगळं असं होतं. तर दरवर्षी हा आगरी महोत्सव ठेवण्यात येतो वामन म्हात्रे फाउंडेशनतर्फे. सो खूप बरं वाटलं. पण नंतर जसं अनाउन्समेंट झालं की संजू राठोड तिथं येत आहे, म्हणजे ज्या स्पॉटवरती आम्ही उभे होतो तिथं, सो विचारूच नका, आनंद हा गगनाला भिडला. आणि मग काय सांगता, संजू राठोड काहीच मिनिटांमध्ये तिथं आला आणि जो परफॉर्मन्स केला त्यांनी, खरंच सांगते. आणि स्टेजचं मी दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला. सो बघा, स्टेजवरती पण सिंगिंग होत आहे, सुरू आहे, गाणे म्हणत आहे. आणि त्याचा एक फ्रेंड आहे, तोही परफॉर्मन्स करत आहे. खूप छान एन्जॉय झाला. सो मीही खूप मस्त एन्जॉय केला. सो काळी बिंदी, काळी कुर्ती घालून आली ती. सो खूप छान छान गाणे वाटले त्यांनी. आणि ज्या साईडला आम्ही उभं होतो, बस तिथे काही मिनिटामध्ये संजू राठोडचं आगमन झालं, खरंच सांगते. सो माझ्या मुलीने खूप एन्जॉय केला. आणि त्याला बघता क्षणी ओ माय गॉड, सो बघा किती एन्जॉय करत आहोत आम्हीच नाही, सगळेच. सो थोड्याच वेळात आता इथं संजू राठोड येणार आणि सी बघा लाईव्ह.
दिसला का? आम्ही तिथंच खाली उभं होतो जेव्हा संजीव राठोड पण त्याचा माईक काम करत नव्हता. कारण त्याला जी रेंज हवी होती ती तिथं येत नव्हती. सो त्यांनी म्हणजे स्टेजवरतीच पण त्याच्या दुसऱ्या साईडला परफॉर्मन्स दिला. आम्ही तो खूप मजा बघितला आली आणि नंतर आम्ही मंडळी. निघालो. फायनली आम्ही लाईव्ह कॉन्सर्ट बघितलं संजू राठोडचं, बॉलिवूड सिंगरचं. तर खूप क्राऊड होता आणि माझ्या मुलांनी खूप एन्जॉय केलं. मग लास्टला नंतर आम्ही कारण येताबरोबर सरळ कॉन्सर्टमध्येच घुसलो आणि इकडे-तिकडे फिरलो नाही. कारण नंतर भूक लागली. पाण्याची बॉटल वगैरे सोबत ठेवता आली नाही आम्हाला. तुम्ही बघतच आहात इंगळे साहेबांनी आता पेमेंट पे केलेलं आहे. मुलांना जे खायचे होते ते खात आहेत. नंतर मग आम्ही पण टर्न घेतला राईड्सकडे. सो खूप छान वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स होत्या. खाण्याचंही खूप वेगवेगळं होतं. घेण्यासाठी खूप काही वेगवेगळे गोष्टी होत्या. पण वेळ खूप कमी होता. रात्री खूप झालेली होती. राईड्सही बघत आहात तुम्ही किती मोठ्या-मोठ्या राईड्स आहेत. जेव्हा प्रोग्राम सुरू होता तेव्हा राईडमध्ये कोणीच बसलेलं नव्हतं. जसं प्रोग्राम आटोपण्यामध्ये आला, संजू राठोडची कॉन्सर्ट संपली तसंच इकडे सगळे क्राऊड वाढला आणि राईड्सकडे सगळे बसत होते. आकाश पाळणा आहे. खूप काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. बट आम्ही राईड्समध्ये काही बसलो नाही कारण नेटवर्कचा इश्यू होता. सो त्याच्यामुळे पेमेंट पे करता येत नव्हतं. सो मग नंतर ठरवलं की चला थोडं फिरूया. मुलांना दाखवलं सगळं काही जे खायचं होतं ते खाल्लं आम्ही आणि नंतर मग फिरता आम्ही बाहेर निघालो. तुम्ही बघतच आहात वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत आणि खाण्याचे तर खूप आगरी फूड होते. सगळे आगरी फूड. सो खूप एन्जॉय केला माझ्या मुलांनी. तर मंडळी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि हा आगरी महोत्सव कसा वाटला प्लीज नक्की